मित्रांनो, भारताचा स्वातंत्र्य लढा म्हणजे एक प्रेरणा देणारा कालखंड आणि त्यातील सगळ्या घटना या देशप्रेमाची आणि देशभक्तीची जाणीव करून देणाऱ्या घटना होत्या. ब्रिटिशांना धास्ती देणारी अशीच एक घटना पुण्याच्या गणेश खिंडीमध्ये सुद्धा घडलेली होती. ठरल्याप्रमाणे गोंदे आला रे हा परवलीचा शब्द त्या ठिकाणी पुकारला गेला. एक गाडी आली आणि बाळकृष्ण चाफेकरांनी गाडीमधल्या माणसाच्या कपाळावर 2 गोळ्या झाडल्या, पण झालं उलटच. तो त्या ठिकाणी रँड नव्हताच. नमस्कार, मी मारुती आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय एकदम झकास असतो. सिंगापूरहून एक जहाज जे आहे ते मुंबईच्या बंदरामध्ये त्या ठिकाणी दाखल झालेलं होतं. त्या जहाजामधून जर आपण बघितलं तर काही सामान जे आहे ते मुंबईच्या बंदरामध्ये उतरवण्यात आलं होतं. मात्र त्या जहाजासोबत फक्त सामानच नव्हतं आलं, तर त्या जहाजासोबत काही उंदरं जे आहेत ते सिंगापूरहून त्या ठिकाणी तिथं आलेले होते किंवा त्या जहाजामध्ये ते शिरलेले होते आणि ते जे आपण बघितलं सामान ज्यावेळेस उतरवण्यात आलं होतं त्या सामानाबरोबर ते उंदरं सुद्धा त्या ठिकाणी मुंबईमध्ये आलेले होते. मग आता त्या उंदरांवर ज्या काही पिसवा होत्या, त्या पिसवा ज्यावेळेस मानवाच्या संपर्कात आल्या किंवा त्या पिसवा मानवाला ज्यावेळेस चावल्या, मुंबईच्या तिथल्या जे काही लोक आहेत त्यांना ज्यावेळेस त्या चावल्या, त्यावेळेस त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी प्लेगचे जे काही विषाणू आहेत ते सुद्धा त्या मानवांमध्ये शिरले आणि मुंबईमध्ये प्लेगच्या साथीचा प्रसार त्या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली होती. मात्र मुंबईचं जे काही वातावरण आहे ते उबदार असल्यामुळे त्या ठिकाणी या रोगाचा तेवढा म्हणावा तसा प्रसार झालेला नव्हता. मात्र ही जी काही साथ आहे ती पुण्यापर्यंत येऊन पसरलेली होती आणि पुण्याचं जे काही वातावरण आहे ते त्या रोगासाठी पोषक ठरलं होतं आणि सर्वत्र या रोगाचा मग पुढच्या काळामध्ये प्रसार व्हायला सुरुवात झालेली होती. 1897चा हा काळ होता, त्यामुळे जर आपण बघितलं तर जे काही लस वगैरे आहे ते उपलब्ध होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे या रोगाचा जो काही फैलाव आहे तो सर्वत्र पसरत चालला होता आणि यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटिशांनी साताऱ्यावरून एक अधिकारी जो आहे तो पुण्यामध्ये पाठवलेला होता. मग तो अधिकारी नेमका कोण होता, तर त्याचं नाव होतं रँड. मग या रँडला पुण्यामध्ये येऊन करायचं काय होतं, तर या प्लेगच्या साथीवर कंट्रोल त्या ठिकाणी आणायचं होतं किंवा त्याचं नियंत्रण करायचं होतं. मात्र ज्या वेळेस हा पुण्यामध्ये आला, मग यावेळेस त्या ठिकाणी जे काही इथले रुग्ण होते त्या रुग्णांची तपासणी होऊ लागलेली होती. बऱ्याचदा लोक काय करायचे, तर त्या ठिकाणी आपल्याला रोग झाला हे कोणाला सांगायचे नाहीत. मग अशा वेळी या साथीवर जर कंट्रोल निर्माण करायचा असेल तर ब्रिटिशांनी काय करायला सुरुवात केली होती, लोकांच्या घरामध्ये घुसून लोकांची त्या ठिकाणी तपासणी करायला सुरुवात केली होती. मग आता हे जे काही रोग आहे हा जर आपण बघितला, प्लेग हा जो काही रोग आहे त्या रोगामध्ये जर आपण बघितलं याची लक्षणं नेमकी कशी असायची, तर मानवाच्या काखेमध्ये आणि मानवाच्या जांघेमध्ये त्या ठिकाणी गाठी यायच्या. मग त्यावरून त्याचं निदान व्हायचं की या व्यक्तीला काय झालेलं आहे, प्लेग झालेला आहे. मग आता जर आपण बघितलं हे जे काही रँड होता आणि त्याच्यासोबतचे जे काही पोलीस होते किंवा त्याच्यासोबत जे काही त्याचे सहकारी होते, ज्यांना काय करण्यात आलेलं होतं, प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी या रुग्णांचं जे काही चेकअप आहे ते करायला सांगण्यात आलं होतं. मग त्यानुसार तो प्रत्येकाच्या घरामध्ये घुसायचा आणि त्या ठिकाणी त्या रुग्णांचं तपासणी करायचा. मग बऱ्याचदा काय व्हायचं, तर बळाचा वापर केला जायचा. लोकांच्या देवाऱ्यामध्ये सुद्धा काय केलं जायचं, तर त्या ठिकाणी बुटं चपला घालून ते अधिकारी जे आहेत ते घुसायचे. एखाद्या वेळेस जर आपण बघितलं ज्या काही स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना सुद्धा सर्वत्र म्हणजे सर्वांच्या समोर त्या ठिकाणी अंगणामध्ये वगैरे आणून त्यांचे कपडे काढून त्यांची तपासणी केली जायची. म्हणजे एक प्रकारे जर आपण बघितलं तर या ब्रिटिशांकडून किंवा या रँडकडून त्या ठिकाणी पुण्यातल्या लोकांचा अतोनात छळ जो आहे तो व्हायला सुरुवात झालेली होती. पुण्याचे जे काही लोक आहेत ते त्या ठिकाणी प्लेगच्या साथीपेक्षा या रँडच्या छळाला जे आहेत ते कंटाळलेले होते, कारण की सर्वांसमोर त्या ठिकाणी कपडे उतरावे लागायचे. त्याचबरोबर जर आपण बघितलं घरामध्ये बुटासहित शिरायचे, देवघरामध्ये ते बुटासहित शिरायचे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं जे काही परसदार असायचं त्या दारातून ते देवघरामध्ये यायचे. त्यामुळं लोक जे आहेत ते प्रचंड कंटाळलेले होते. लोकांच्या मनामध्ये या ब्रिटिशांविरोधात प्रचंड असंतोष जो आहे तो निर्माण होत चाललेला होता. मग आता यामध्ये जर आपण बघितलं तर काही तरुण जे आहेत ते एकत्रित आलेले होते आणि त्यांना हे जे काही जुलूम आहे किंवा हा जो काही छळ आहे तो त्या ठिकाणी मान्यच नव्हता. मग त्यानुसार जर आपण बघितलं जे काही चाफेकर बंधू आहेत या चाफेकर बंधूंनी सुद्धा काय केलं होतं, तर पुण्याच्या लोकांना या छळातून मुक्त करायचं असेल तर एकमेव गोष्ट करावी लागणार आहे ती म्हणजे या रँडची हत्या. मग त्यानुसार चाफेकर बंधू आणि त्याचे जे काही इतर सहकारी होते त्यांनी त्या ठिकाणी एक प्लान जो आहे तो बनवायला सुरुवात केली होती. चाफेकर बंधू जे आहेत ते त्यांच्या मित्राच्या घरी जाऊन त्या ठिकाणी हे प्लान बनवतात. त्या मित्राचं नाव होतं गोविंदा. मग त्याला गोविंदा मामा असं त्या ठिकाणी ते म्हणायचे. मात्र तो गोविंदा मामा जो असेल तो त्या ठिकाणी काय होता, तर प्रत्येक गोष्टीमध्ये तो त्या ठिकाणी पुढे असायचा. म्हणजे त्याला थोडी घाई असायची, ठीक आहे. मग तो घाई करत असल्यामुळं त्यांनी त्याला या प्लॅनचा सुगावा त्या ठिकाणी लागू दिला नव्हता. मग ज्यावेळेस हा घरी नसायचा गोविंदा त्यावेळेस ते काय करायचे, तो प्लान त्या ठिकाणी बनवायचे. मग ज्यावेळेस तो यायची चाहूल यांना लागली की त्यावेळेस ते त्या ठिकाणी एक शब्द कोडवर्ड वापरायचे की गोंद्या आला रे. म्हणजे तो गोविंदा जो होता त्या बदल्यात ते काय करायचे, गोंद्या आला रे हा शब्द वापरायचे. म्हणजे त्याला जी प्लॅनिंग आहे ती यांना कळू द्यायची नव्हती, कारण की तो उतावळा स्वरूपाचा होता. प्रत्येक
बाबीमध्ये त्याला त्या ठिकाणी पुढे राहून काम करायचं किंवा तो घाई गडबड करायचा, त्यामुळे त्याला त्यांनी प्लॅनिंग जी आहे ती त्याची कळू दिलेली नव्हती. मग अशा पद्धतीचं जे काही कोडवर्ड आहे तोच त्यांनी काय केला होता, ज्यावेळेस तो रँड जो आहे तो त्या ठिकाणी येत होता त्यावेळेस त्यांनी त्यासाठी हा शब्द जो आहे किंवा हा कोडवर्ड जो आहे तो वापरायचं ठरवलेलं होतं की गोंद्या आला रे, म्हणजेच रँड आला रे. त्याप्रमाणे गोंद्या आला रे हा परवलीचा शब्द पुकारला गेला. एक गाडी त्या ठिकाणी त्या गव्हर्नरच्या बंगल्यातून बाहेर आली. बाळकृष्ण चाफेकरांनी गाडीमधल्या माणसाच्या कपाळावर 2 गोळ्या त्या ठिकाणी झाडल्या, पण झालं उलटच. तो रँड तो होता रँडचा अधिकारी आयर्स. तेवढ्यात मागून येणाऱ्या गाडीवर लक्ष गेलं. दामोदर पण त्या गाडीवर मागून चढले. आत बसलेल्या रँडवर त्यांनी 4 गोळ्या झाडल्या. त्या 4ही गोळ्या रँडच्या पाठीवर जाऊन लागलेल्या होत्या. कारण की जर आपण बघितलं याआधी काय झालं होतं, आयर्सवर त्या ठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यामुळं हा रँड जो आहे तो सावध झाला होता आणि त्या ठिकाणी चुकवण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून त्याच्या पाठीवर ज्या आहेत त्या 4 गोळ्या लागल्या होत्या. मात्र त्या हल्ल्यामध्ये किंवा या 4ही गोळ्यांमध्ये त्याचा मृत्यू जो आहे तो झालेला नव्हता, तो त्याच्यामध्ये जखमी झाला होता. पुढे त्याला हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं आणि उपचारादरम्यान काही दिवसानंतर त्याचा मृत्यू झालेला होता. मग आता जर आपण बघितलं पुढच्या काही दिवसामध्ये या रँडची हत्या जी आहे ती नेमकी कोण केली याचा सुगावा जो आहे तो कोणालाही लागलेला नव्हता, कारण की यांनी प्लॅनिंगच जे आहे ते तेवढ्या व्यवस्थित पद्धतीने केलं होतं, त्यामुळं या खुनाचा जो काही सुगावा आहे तो ब्रिटिशांना अजिबात लागत नव्हता. रँडचा हा जो काही खून झाला होता त्यामुळं संपूर्ण पुणे शहरामध्ये खळबळच माजलेली होती, कारण की सगळ्यांच्या मनामध्ये जर आपण बघितलं तर याच्या मनाबद्दल राग जो आहे तो त्या ठिकाणी होता. नेमकं कोणी मारला असेल याचा जो काही पत्ता आहे तो त्या ठिकाणी ब्रिटिशांना काही करता लागत नव्हता. कारण की जर आपण बघितलं यांनी इतकी छान पद्धतीने प्लॅनिंग बनवली होती की त्यामुळे याचा जो काही सुगावा आहे तो ब्रिटिशांना काही केल्या लागत नव्हता. मग आता यापर्यंत पोहोचायचं म्हणजे आरोपीपर्यंत नेमकं पोहोचायचं कसं, यासाठी त्यांनी काय केलं होतं, जवळपास 20,000 रुपयाचं बक्षीस जे आहे ते घोषित केलेलं होतं. आता 1897चा जर वगैरे काळ आपण बघितला तर या काळामध्ये ही 20,000 रुपयाची काही रक्कम आहे ती प्रचंड मोठी रक्कम होती. कोणी त्या आमिषाला बळी पडलं असतं. मग याच्या मागचा उद्देश सुद्धा ब्रिटिशांचा तोच होता की काही झालं तरी काय, तर या खुनाचे काही आरोपी आहेत ते पकडले गेले पाहिजेत. त्यानुसार जर आपण बघितलं तर काही व्यक्ती जे आहेत ते ब्रिटिशांना फितूर झाले होते. ते जर आपण बघितलं कोण होते तर द्रविड बंधूंनी 20,000 रुपयासाठी चाफेकर बंधूंनी हा खून केला, ही माहिती जी आहे ती ब्रिटिशांना दिली आणि त्यानुसार ब्रिटिश जे आहेत ते चाफेकर बंधूंच्या मागावर होते. मग पुढच्या काळामध्ये दामोदर चाफेकरांना ब्रिटिशांनी पकडलेलं होतं आणि त्यांना फाशीची शिक्षा दिलेली होती. मग इतर जे काही चाफेकर बंधू होते आणि त्यांच्यासोबत जर आपण बघितलं म.वी. रानडे हे जे होते त्यांनी काय केलं आहे, मग ज्या द्रविड बंधूंनी दामोदर चाफेकरांविषयी ब्रिटिशांना माहिती दिली होती त्यांना ठार करायचं त्यांनी ठरवलं होतं. मग अशाच वेळी रात्रीचे 10-11 वगैरे वाजलेले होते आणि ते जे काही द्रविड बंधू आहेत ते पुण्यामधून रात्री जात होते आणि अशा वेळी चाफेकर बंधू आणि त्याचबरोबर हा जो काही म.वी. रानडे त्यांचा सहकारी होता त्यांनी या द्रविड बंधूची सुद्धा काय केली होती, हत्या केली होती. मग त्यानंतर ब्रिटिशांनी चाफेकर बंधूसह म.वी. रानडे यांना सुद्धा काय केलेली होती, फाशीची शिक्षा दिली होती. तर अशा पद्धतीने या जुलमी रँडची जी काही हत्या आहे ती चाफेकर बंधूंनी केलेली होती आणि त्या पुण्याच्या जनतेला त्याच्या छळातून काय केलं होतं, मुक्त केलेलं होतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.